पूर्ण RPM मीटरचं मेकॅनिझम पाय. राम मित्रांनो, आत्ता वाजले 3:30 दुपारचे आणि आपण निघालोय आपला ट्रॅक्टर घेऊन. बंद पडेल RPM मीटर घेऊन गावाच्या दिशेने. बाकी गॅरेजवर विचारायला नाही आपण, कारण की 3-4 दिवस होऊन त्यांचं चाललंय. आज येऊ दे, त्याच्यापेक्षा म्हणलो डायरेक्ट जाऊ. तर लाईटचं काम करू नये तर गॅरेजचं काम करू नये तर दोन्ही पण काम करू नाही का. लाईटचं काम व्हायला बसलं म्हणजे RPM मीटर आला आपलं गाव आणि टोल नाक्याच्या त्या बाजूला जायचं. चमोकाना गाडी चालली असती. गावात जर कुठं असतं ना तेव्हा पण आपण ट्रॅक्टर घेऊन 2-3 चक्रा मारल्या असत्या टॉप गिअर मध्ये. 800-1000 RPM असते. तुमची वाट पाहत होतो आपण इथं पुलाखाली. म्हणलं तुम्हाला थोडं फ्रेश करू ना कमराला तुमच्या. काही नाही, माग पाय करा काय, नाही तर पुढं नाही तर मागे. मोठा नाही ना, याचं काय करायचं. कसं वाटतंय. हा पुढं टॉप गिअर मध्ये पुढं लय आदो राहिला. हिरो रेसवर चालवले नाचू राहिला असा त्याला काय करायला पडेल आता. पुढं वजन कमी आहे का काय माहिती. ओनली फॉर वेडिड फास्टॅग नाही ना. कॅरीवाले जास्त टाइमपास नको करू फक्त, नाही तर काय आमचा पोपट होऊन जाईल. हे पाय मला वाटलंच होतं टाइमपास करीत काय का ना. काय टाइमपास आहे आमचा. उघडलं रे थांबणार डायरेक्ट जाऊ देऊ का. किती कट झाले माय बरं. फास्टॅग म्हणून किती कट झाले. दोन्ही काम झाले तर लय बरं होईल. नाही गॅरेज तर चालू आहे ना. जाऊ ना. विचारलं नाही आला का आज कायच. काय जाईल काय माहिती. मध्ये एक तार राहते ना तर गायबच दिसते मला. हा दिसती थोडी दिसती बाहेर नाही येईल. येतं बेकार काम झालं इथे. डायरेक्ट तार तुटलेले वायर आणि त्याच्यातच आट केले त्याचा तुकडा. तो काही निघूच नाही राहिला. आता काय माहिती काय करते ना. पैप खोलता नाही येणार. कुलंट आहे आपल्याकडे याच्यात, त्याच्यामुळे गडबडी. पूर्ण RPM मीटरचं मेकॅनिझम काय. 2 गिअर तिथे. वेगळंच आहे रात्री फिरत चालत आहे. बाहेर नाही आली पाहिजे. त्याचं नव्हतं झालं रे बाबा. मीटरच लॉक आहे. डायरेक्ट 400 रुपयाला पुन्हा लागलाय इकडं. 360 रुपये येडे. काम झालं असं काही नसतं.
नवीन समस्या हे खराब झालं. एक समस्या एक समस्या एक खराब हो राहिलं. जे वाटत नव्हतं ते सुद्धा खराब हो राहिलं. परत त्या गॅरेजवर चाललोय हे नवीन घ्यायला. नवीन घेतलंय रिले हेडलॅम्प रिले. हा जवळपास गेलाय 260 रुपयाला. कृषी कन्या काय बरं वाचलं का नाही? ए अरे आपल्या नशीब पाय ना, तिकडची लाईन सोडून दिली. आता ते चालले पुढं. आता इकडची धरली तर एक गाडी फक्त अवघा निघाल. का असेल एखाद दिवस. तर मित्रांनो लागलोय घराच्या रस्त्याला. एवढा घाण पोकळ झालाय. नवीन वायर घेतली RPM मीटर वायर. ही तोडून टाकली ट्रॅक्टर. आपले मीटर लॉक कारागिराचं म्हणणं असंच आहे, स्वराजचे मीटर कवाच लॉक नाही होते. याचंच कसं काय झालं एक नवल वाटतंय म्हणून आता नवीन वायर तोडून टाकली ट्रॅक्टरनं. वायरीचा खर्च याचा नवीन रिले टाकला. म्हणजे ज्या गोष्टी वाटत नव्हत्या ज्या खराब होणारी त्याच गोष्टी खराब झाले. एक मीटर एक ते पुढचं रिले थोडा काहीतरी काटा आणला आणि टपक्यान वायर तोडून टाकली. काय सांगावं आता, बेकार काम झाले. लय घाण काम झालं. याचं पहिले आता इथं काय होऊ नाही शकत काम. तर मित्रांनो पोहोचलो घरी. ही वायर परत इथं लावून दिली, कारण की ती लावली जर नसती ना ऑइल बाहेर आलं असतं. लावून काय इथं अशी ठेवून दिली, ती इथंच अटकून दिली. कारण की आपलं मीटरच म्हणजे हालत सुद्धा नाही. मीटर त्याच्या जागेवर लावून दिला. आणि तुम्हाला सांगतो काय झालं. पहिले तर आपण गॅरेज वर गेलो. वायरचा तुकडा व्हायला होता, तो निघता निघत नव्हता. मग ती पूर्णतः तो पार्ट खोलायला पडला. तुम्ही पाहिलं तुकडा काढला, परत जैसे ते बसून दिला तो पार्ट ग्रीस बीस लावून मस्त पैकी नाही का सगळं व्यवस्थित चालू होतं तवर. नंतर नवीन वायर वगैरे बसवली. वायर बसवायला पण लई टाइम लागत होतो. काहीच्या काही स्वराज लय अडचणीत खेळ राहतो हा, खास करून वरचडचा. तर मस्त पैकी वायर वगैरे बसवली. तो मीटर मध्ये बसवायला पण लय टाइम लागतो. काहीच्या काही खाली हात घालून एकदम अंदाजे काम करायला लागत. वायर वगैरे बसवली, ट्रॅक्टर चालू केला. एकदम नॉर्मल काहीतरी 4च्या वरती काटा उठला. परत ते टाकलं. म्हटलं एवढं नाही तवर एवढं काय वाटत नव्हतं. जेव्हा कळालं ही पण वायर ट्रॅक्टरने तोडली, म्हटलं झालं. आणि स्वराजचे कधीच मीटर जाम होती नाही म्हणा. कस काय झालं काय माहिती. म्हटलं आता झालं बा आपल्या बरोबरच. कस काय झालं काय माहिती. म्हणजे आज लाईटचं तर काम झालं, मीटर राहिलं. आणि आता जायला पडेल आपल्याला मीटरवाल्याकडे, किंवा मग डायरेक्ट नवीन मीटरच टाकायला पडेल. पर्याय नाही दुसरा नाही. बाकी नवीन मीटर तर मला नाही वाटत टाकावा, कारण की खर्च तर होईलच होईल. पण मग आपले एवढे 1300 तास व्हायला जातील ना राहून. नवीन मीटर जर टाकले वेगळं दिसेल नाही का, एकदम नवीन एकदमच वेगळं दिसेल ते. त्याच्यामुळे नवीन नाही टाकणार एवढं लवकर मी. बाकी गावात तर कोणी नाही माय मते मीटरवाला. बाहेर कुठे जास्त ट्रॅक्टर जात नाही आपला, तर नाही तर काम केलं असतं ते. पण 700 रुपये याचा खर्च झाला आपला. 260 रुपयाचा तर तो रिले लागला लाईटचा. 360 रुपये RPM वायरला सगळे खर्च झाला टोटल. बाकी अजून 100-1 रुपये लाईट वायरला द्यायला लागले नाही. बाकी मित्रांनो असंच काहीच होतं आजचा आपला दिवस. भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान.